नमस्कार मित्रांनो. आज आपण आलेलो आहे रानात. आजचा ब्लॉग आपल्या इथे रानात सुरू होणार आहे. हा आपला खोडवा चांगला बऱ्यापैकी उगवत चाललेला आहे खोडवा. रोज शेतकऱ्यांनी नाही म्हणले तरी 2-3 दिवसाला रानात एक चक्कर मारली पाहिजे, बघितलं पाहिजे की कसं काय रोग वगैरे किडे वगैरे येतात का, काय होतंय का, प्रत्येक गोष्ट बघितलं पाहिजे. रानात येऊन चेक केलं पाहिजे. तशा पद्धतीने आपण आज फेरफटक्यासाठी आलोय. आले आपल्याला काही गोष्टी जाणवल्या की असं असं थोडं थोडं केलं पाहिजे. 5 मिनिटं लागतात माणसांनी वेळ काढून, फक्त 5 मिनिटं यावा, रानाला एक चक्कर मारावा. लय नाही म्हणून एक 5 मिनिटं लागतात. आणि त्याची सवय मी पण आजपासून लावून घेतलेली आहे. आज आपला पहिला दिवस चक्कर मारायचा रानाला. त्या काय खोडवा लागलाय फुटायला. त्याला आता फोडून खतं वगैरे चांगली टाकायची आणि जास्तीत जास्त शेतीला सेंद्रिय खतांचा वापर करायचा. रासायनिक खतांचा कमीत कमी उपयोग करण्याचा प्रयत्न करायचा. कारण का सेंद्रिय खतावर जशी शेती येते आणि चांगली होती, ती रासायनिक खतांच्यावर नाही होत. कस निघून जातं शेत.